नवीन पिढीला सांगतोय, पण माझ्यावर लोक जळतात आणि जळालं तर माझ्या बापाचं काय जात नाही. आणि त्यावेळेचे पंतप्रधान नेहरू त्यावेळेला त्यांना सलामी द्यायची होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आमचं नेतृत्व करायला. या शिवसैनिकाला आम्ही दगड फेकले, गांडीला पाय लावून हे पळून गेले. त्यांनी इगतपुरीला उतरल्यानंतर चांगल्या प्रकारचं तयारीत होते. SRP होते, पोलीस होते, सर्व लोक. आणि ते उतरल्यानंतर चांगल्या डब्यात घुसून त्यांनी आपल्या पोरांना मारलं. रविवारची मीटिंग त्यांनी घेतली. रविवारी मी कामावर असल्यानंतर माझ्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला यांनी घोषित केलं. श्याम गायकवाड ज्यावेळेला आमचं कार्य पाहून, तो शिवसेनेचा शहर प्रमुख होता अंबरनाथला, श्याम गायकवाड. अच्छा. हे तुम्हाला सर्वांना माहिती नसेल. श्याम गायकवाडने ढेकून सुद्धा मारला नाही. नमस्ते, जय भीम और आप देख रहे हैं आकाश गाथा. नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाश गाथा. पॅन्थर अभी भी जिंदा है. सत्तरीच्या दशकात दलितांवरील अन्यायाचा कडाडून प्रतिकार करणारी ही संघटना संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशाच्याही बाहेर आपले पंख पसरत होती. या आक्रमक संघटनेचं ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते नाव समोर येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार विजेते आणि दलित पॅन्थरचे पहिले ठाणा जिल्हाध्यक्ष, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पहिले दलित नगराध्यक्ष अण्णासाहेब रोकडे. आज हा पॅन्थर 86 वर्षाचा झालेला आहे, तरी देखील अवघा महाराष्ट्र पिंजून काढतोय आपल्या या द्वेषाने, आपल्या आक्रमक स्वभावाने. आणि हे बळ त्यांना मिळालंय दलित पॅन्थरमुळे. अण्णा, तुमचं खूप खूप स्वागत करतो मी माझ्या या कार्यक्रमात. जय भीम. पॅन्थर आपला 86 वर्षाचा झालाय. कुठेही थकवा नाही, कुठेही निराशा नाही, कुठेही म्हणजे कुठल्याच संकटांना अजूनही भीत नाहीत. मागे जर वळून पाहिलं तर 86 वर्षाचा तुमचा जीवनपट काय आठवतोय तुम्हाला आता? प्रफुल्ल केदारे, तू मला जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा आहे. जो इतिहास घडवतो, चळवळीतून तो राहतो आणि तो छाती ठोक इतिहास सांगू शकतो, त्याप्रमाणे माझा इतिहास आहे. निश्चितच. आणि इतिहास जर सांगितला ते समोर ऐकणारे आणि त्यांच्या धक्का बसणार आहे. अनेकांना माहिती आहे ना तुमचा इतिहास, नव्या पिढीला जाणून घ्या. नवीन पिढीला सांगतोय, पण माझ्यावर लोक जळतात आणि जळालं तर माझ्या बापाचं काय जात नाही. कारण मी आनंदाबाई बंकट हायस्कूलचा विद्यार्थी, चाळीसगावला, जळगाव जिल्ह्यात. माझं वय वर्ष असेल 13-14 वर्ष. वडील तुमचे रेल्वेत होते? माझे वडील रेल्वेत कामाला होते. हे ट्रॉलीमन होते. आणि हे ट्रॉलीमन असल्यामुळे ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जात असे, मंत्री महोदय त्यावेळेला होते, तर चाळीसगावला 15 मिनिटं गाडी उभी राहत असेल. आणि चाळीसगावला जात मुंबई ते दिल्ली ते नेहमी पंजाब मेलने जात असे. त्यावेळेला इतक्या गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या. त्यांची स्वतंत्र बोगी होती. आणि शेवटच्याला त्यांची बोगी राहायची. शेवटच्या याला ज्या चाळीसगाव स्टेशनवर लायब्ररी आहे त्यावेळेला 10 डबे नका 9 डबेच राहायचे, जास्त डबे राहायचे नाही. आताच ज्यावेळेला बाबासाहेब जातात तर आम्हाला वडील सांगितलं बाबासाहेब येतात आहे. मी माझ्या वडिलांचा हात धरून तिथे जात असे. 5-6 वेळा बाबासाहेबांना निकरवर बघितले, नाईट ड्रेसवर बघितलं. बाबासाहेब आजारी असताना कंबराने पायाने त्या परिस्थिती बघितलं. अच्छा. धुळ्याची केस जिंकली त्यावेळेला बाबासाहेबांना सुटा बुटात बघितलं. हा पॅन्थर म्हणतात तुम्ही, ती व्यक्ती आहे. मग कल्याणमध्ये येणं कसं झालं? काँग्रेस सेवा दलातून आम्ही चाळीसगावची टीम, आमचे शुक्ला होते, सुरेश खैरे होते, कोळी होते,
आम्ही 15 लोक चाळीसगावचे लोक जळगावला गेले, जळगावला मुक्काम केला आणि भोपाळ या ठिकाणी राष्ट्र म्हणजे तिथे शिबिर होतं मोठं ऑल इंडियाचं आणि त्यावेळेचे पंतप्रधान नेहरू त्यावेळेला त्यांना सलामी द्यायची होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आमचं नेतृत्व करायला. अच्छा. आणि यशवंतराव चव्हाण आम्हीचा मुक्काम भोपाळ या ठिकाणी हरिभाऊ पाटसकर हे चाळीसगावचे वकिली करायचे आणि त्यांना राज्यपाल भोपाळचे केले असल्यामुळे आम्ही भोपाळला त्यांच्याकडे एक रात्र आम्ही राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ग्राउंडवर गेलो. ऑल इंडियाचे काँग्रेस सेवा दलाचे लोक त्या ठिकाणी विद्यार्थी आले होते. त्यावेळेला नेहरूंना आम्ही त्यावेळेला सलामी भाग्य मला भेटलेले आहे. तिथून मला कल्याणला आमचे मोठे भाऊ संभाजी साधू रोकडे हे RPF मध्ये कामाला होते. अच्छा. आणि आणि त्याप्रमाणे ITIचा मला कॉल आला होता. 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर ITIचा कॉल आला. उल्हासनगरला ITI होती. त्यावेळेला माझा नंबर ITIचा 16-17-16व्या बॅचचा मी ITIचा विद्यार्थी. मग त्या ठिकाणी मग इथे कोळशवाडीत आम्ही राहत होतो रेल्वे क्वार्टर्सला. रेल्वे क्वार्टर्सला राहत असताना माझं चळवळीचं होतं. नवीन झोपडपट्टी इथे होती कोळशवाडी. 300-400 घर होते. खायला मोहताज होते. मग कल्याणला आल्यानंतर राष्ट्र सेवा दल साने गुरुजींचे मग त्यावेळेला ते बाजारपेठमध्ये आमचे खंडेलवाल आहे, प्रकाश मुताच्या समोर आहे, त्या ठिकाणी ते सेवादल भरत असे. एसएम जोशी, नागा गोरे, वसंतराव बापट यांचा कलापथक होता. अशा कलापथकामध्ये सुद्धा मी काम केलं होतं. आणि मग मी स्वतः तर माझं एक कलापथक काढलं. सिद्धार्थनगरच्या लोकांना घेतले. 100 मुलं मुली होते. दलित पॅन्थरची सुरुवात कशी झाली ते सांगा ना अण्णा. तू अतिशय प्रफुल्ल. दलित पॅन्थरची सुरुवात कशी झाली? ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही कशी उडी मारली दलित पॅन्थरमध्ये? तुम्ही तर त्या कळव्याच्या कंपनीत कामाला होतात मफतलालमध्ये. मी मफत इंजिनिअरमध्ये ITI झाल्यानंतर मेकॅनिकल म्हणून तिथे लागलो. पॅन्थर संघटना स्थापन कशी झाली हे आठवलेपासून तर आतापर्यंत फक्त आता कोणाला इतिहास माहिती नाही. इतिहास जवी पवार जिवंत आहे, महातेवेकर जिवंत आहे, कल्याणचे लोक माझे कार्यकर्ते जिवंत आहेत. 4थ्या फेरीचे त्याला हाफपॅन्टमध्ये होते. खरी गोष्ट आहे. कल्याणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानमाला आम्ही चालू केली. त्यावेळेला ताडे गुरुजी, आमचे वाघमारे, एस बी वाघमारे असे 20-25 लोकांनी कल्याणला काहीतरी चांगलं करावा त्याप्रमाणे व्याख्यानमाला चालू केली. व्याख्यानमाला चालू केल्यानंतर 1969 व्याख्यानमालेला वक्ते कोणाला बोलत हा प्रश्न आमच्या पुढे पडला. त्याला मग बोलायचं कोणाला? नामदेव ढसाला आणि भाई संघ आपल्या राजा ढालेला. मग राजा ढाले असो, नामदेव ढसाळ असो, यांना जर बोलवायचं असेल त्याला पॅन्थर नव्हते, काही नव्हते. राजा ढालेचा स्टेटमेंट ती आल्यानंतर त्याला प्रसिद्धी दिली. त्याच्यावर केसेस केले. म्हणजे एक नेता रोगबाई ठोक बोलणारा साहित्यिक आम्हाला भेटला. त्याच्यानंतर नामदेव ढसाळचा एक कविता संग्रह आला होता गोलपिठा. आणि गोलपिठाच्या संग्रहाला महाराष्ट्र सरकारने 10,000 रुपये त्याला मानधन देऊन त्याचा सत्कार केला होता. म्हणजे हे 2 नेते आम्हाला भेटले. कल्याण डोंबिवलीला साने गुरुजी कथामालेच्या वतीने नामदेव ढसाळला त्या ठिकाणी बोललं होतं व्याख्याते म्हणून. एकटाच होता. त्याला 25 प्रश्न विचारले होते. 5 डिसेंबर 1969 लक्षात घ्या तारखा. 5 डिसेंबर 1969 इथे आम्ही बोलवलं व्याख्यानमालेला. शिवसेनेचा एका बाजूला जोर वाढलेला होता. शिवसेनेचा जोर वाढल्यामुळे शिवसेनेला टक्कर देणं आम्हाला परवडणार होतं, कारण आमचं एक संघ होतं. आम्ही ज्यावेळेला व्याख्याते उभे राहिले नामदेव ढसाळ ताबडतोब दगडफेक आम्हाला गोंधळ चालू केला. मग शिवसेनेला आम्ही बाहेर काढलं, चांगला चोप दिला. मग शिवसेनेला चोप दिल्यानंतर कार्यक्रम आम्ही घेतला. खाली उतरल्यानंतर
शिवाजी चौकामध्ये रस्त्याचं काम चालू झालं होतं. मग त्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केली आणि आम्ही मग तिथे रेडीमेड आम्हाला दगड भेटले. मग आजूबाजूला ज्या काचाच्या बिल्डिंगी होत्या त्याच्यावर दगडफेक मारली, म्हणजे मारले, सर्व काचा फोडल्या, खसखसळ त्या काचा फुटल्यानंतर या शिवसैनिकाला आम्ही दगड फेकले, गांडीला पाय लावून हे पळून गेले. DYSP आमचे दशपुत्रे साहेब होते, नवीनच होता, पहिला दिवस त्याचा, पहिल्या दिवशी त्याच्याकडे हे प्रकरण शिवसेना आणि आम्हाला एकत्र बोलून त्यांनी ते प्रकरण चांगल्या प्रकारे मिटवलं. आमचे SB वाघमारेकडे आणि आमच्या घरी मी झोपड्यात राहिलो होतो. माझ्या शेजारी लक्ष्मण कोबळकर होता आणि सिद्धार्थनगरचे 15-20 पोरं चांगले बॉडीगार्ड, ते माझे बॉडीगार्ड म्हणजे सांभाळून घेत असे. रात्री आमच्या बैठकी व्हायच्या आणि सकाळी आम्ही नामदेव ढसाला यांना त्यानं सोडून देत असे. मग नामदेव ढसा भाई संघाने विचार केला की आपल्याला लढवू, ही संघटना आपल्याला काढायला पाहिजे. त्याप्रमाणे जबी पवार येते बॉम्बेचे भाई संघाऱ्यांच्या नेहमी मिटिंगे होत असे बॉम्बेला. मग पॅन्थर संघटना स्थापन झाल्यानंतर पहिल्या दर्शनाला जायचं, अधिकृत त्यांना मान्यता करायची, तर नामदेव ढसा भाई संघाऱ्याने 31 डिसेंबर 1969ला 1 जानेवारीला आम्ही याला जायचं ठरलं. राम मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि पॅन्थर संघटनेची घोषणा करायची. हा इतिहास आहे, तिथूचे लोक सांगणारे आहेत माझ्या देवळालीचे इथे. मग आम्ही लोकांनी गाडी पॅसेंजर पकडली रात्रीची 12ची कल्याणवरून. बॉम्बेचे लोक 500-600 लोक होते, कल्याणचे 100-1 लोक होते. इगतपुरीला आम्ही उतरलो. इगतपुरीला उतरल्यानंतर स्टेशनवरचं मग सर्व वडा पाव चहा येते लोकांनी घेतला. पैसे काही कोणी दिले नाही, पैसे दिले नाही. नंतर मग आपल्या लोकांनी या तिथूच्या दुकानदारांना, वडापाव चहावाल्यांना चांगला बेदम मार ते दिला. येताना मग आम्ही पहिल्या गाडी निघून आलो. माझ्याबरोबर जे लोक होते म्हणलं बा नाशिकला कोणी, इगतपुरीला कोणी उतरू नका, सही सलामत तुम्ही या. आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व लोक सही सलामत आलो. पाठीमागच्या गाडीने हे संपूर्ण बॉम्बेचे लोक आले. त्यांनी इगतपुरीला उतरल्यानंतर चांगल्या प्रकारचं तयारीतच होते. SRP होते, पोलीस होते, सर्व लोक. आणि जे उतरल्यानंतर चांगल्या डब्यात घुसून त्यांनी आपल्या पोरांना मारलं इगतपुरीला. आणि तिसऱ्या दिवशी आले बटाट्याची मारामारी. लेख आले सर्व याला. हा, आचार्यात्रेचा मराठा होता, म्हणजे सर्व पेपरला आले. 132 लोकांवर केसेस रेल्वेने इगतपुरी रेल्वे स्टेशनला केल्या. आम्हा लोकांना अटक झाल्यानंतर जामीन देण्यासाठी आमच्या इगतपुरीचे लोक आले. एक महिला होती म्हातारी, ती स्वतः त्यांनी जामीन झाला. काळे म्हणून होते, त्यांनी स्वतः जामीन व्हायला. नाशिकचे मंडळ होते आणि अशा प्रकारे जामीन झाले आम्हाला. मग 1 आठवड्यांनी अण्णा आपल्याला ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष करायचा कोणातरी. मी कामावर होतो मफत इंजिनिअरिंगमध्ये. रविवारची मीटिंग त्यांनी घेतली. रविवारी मी कामावर असल्यानंतर माझ्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला यांनी घोषित केलं. आता त्यावेळेला मी रिपब्लिकन पक्ष दादासाहेब गायकवाडांबरोबर काम केलेलं आहे. त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्ष गवई साहेबांबरोबर काम केलेलं आहे. आणि त्या कामाचा अनुभव म्हणून मला त्यांनी ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष केला. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिथे अन्याय अत्याचार होत असे त्या ठिकाणी आम्ही जात होतो. पण त्याच्या पहिले अतिशय लोकांना हे कळत नाही. राजा ढाले इथे कल्याणला आला का, आम्ही प्रत्येक झोपडपट्टीमध्ये बाबासाहेबांच्या नंतर नेतृत्व राजा ढाले आहे. एकदम दिसायला चिकना बापकट आणि एका मुलगी दिसेल अशा प्रकारचा, पण अतिशय हुशार. या कल्याण शहरामध्ये पहिल्या प्रथम राजा ढालेला सिद्धार्थनगर, आनंदवाडी, मिलिंदनगर, उल्हासनगर, मोहना प्रत्येक घराघरामध्ये फिरवलं, नेतुलीला फिरवलं. आणि अशा प्रकारे समाज हा एकत्र केला. ह्या पॅन्थरने केलेलं आहे. ही पहिली मीटिंग लागली होती? नाही, त्याच्या पहिली मीटिंग होत असे. मग ठाणे जिल्ह्याचे माझे गाववाले स्थानिक यांनी पॅन्थर संघटनेचं काम करू लागले. आणि त्याप्रमाणे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये
जिथे गाव तिथे पॅन्थर संघटनेचा बोर्ड होता. म्हणजे ठाणे, जव्हार, पालघर, मोखाडा, कर्जत, कसाऱ्यापर्यंत सगळीकडे. तर ही पॅन्थर संघटना रेल्वेच्या हद्दीला असल्यामुळे कर्जत ते इगतपुरी सुरेश सावंत यांनी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे बॉम्बेपर्यंत. आणि पालघर पासून तर वसईपर्यंत त्यावेळेला आम्हाला लोक घ्यायला यायचे. त्यावेळेला इष्टी होते, प्रवास दुसरा काहीच नव्हता, रेल्वेने जायचं यायचं. मग तुम्ही जिल्हाध्यक्ष असतानाच्या कारकिर्दीमध्ये असे कोणते प्रमुख ठळक आंदोलनं होती जी तुम्ही हाताळली? सावरा प्रकरण, हजमला जिथे जिथे गावांवरचा बहिष्कार टाकायचा, सोनले गाव मुरबाडचं, त्या ठिकाणी आम्ही 100 लोक जायचो, 200 लोक जायचो. गेल्यानंतर पहिल्या प्रथम पोलीस स्टेशनला आम्ही देणार व असे पॅन्थरचे आम्ही लोक येणार आहे, आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या पहिलेच तिथे पोलीस बंदच राहायचं, हत्यार बंद. अच्छा. सावरेगावचं प्रकरण तर अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बोरं तोडत असताना एका मुलाला पाय त्यांनी फ्रॅक्चर केला. पोलीस स्टेशनची केस घेतली नाही, काही नाही, गाववाल्यांची केस दाखली. तर आम्ही सुद्धा मग पॅन्थरचे लोक सर्व तिथे गेलो. जात असताना बदलापूरवरून गेल्यानंतर गाववाले घरदारं सोडून गेले. त्यावेळेला पाटील होता इन्स्पेक्टर, त्यांनी पिस्तूल काढली. आमच्या गायकवाडनी त्यांनी सातत्याने ताबडतोब चाकू काढले. इन्स्पेक्टरला मी दम दिला, काढलेला आहे, चाल पिस्तूल ठेव. त्यांनी पिस्तूल ठेवली, शरण आला, घाम फुटला होता. के.एन. पाटील. हा, पाटील, के.एन. पाटील होता. आमच्या पोलीस स्टेशन आम्हाला किंमत देत नाही, काय तर आम्ही काय करायचं. मग असं करा, उद्याच्याला मी सर्व पोलीस स्टेशन बोलवतो, ह्या तुमचा निर्णय तुम्ही मागे घ्या. दशपुत्रेच्या गाडीमध्ये बसलो, आधारवाडीला गेलो. सर्व ज्यांना रात्रीच्या रात्री मी सर्व त्यांना कार्यक्रम कॅन्सल झालाय, साहेबांनी आपल्याला सहकार्य देणार. आणि त्याप्रमाणे तो कार्यक्रम कॅन्सल केला. नाही तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला पॅन्थर संघटनेने हा इतिहास घडवला असता. पॅन्थर काय आहेत ते रक्तरंजित इतिहास रक्तरंजित करणार होतो. म्हणजे इथे वालदुनीमध्ये अरुण गजबे आणि आमचा कांबळे, तिथे चंद्रकांत कांबळे तो अध्यक्ष होता. आणि अरुण गजबे आणि चंद्रकांत कांबळेमध्ये वर्चस्व कोणाचं, त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद चालू झाला होता. आणि चंद्रकांतने अरुण गजबेची मर्डर केली. मग या मर्डरमध्ये माझ्यावर तो आरोप आला, अण्णाने घडवले म्हणे. माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता, काही नव्हता. मग आज आम्ही, माझे मित्र कार्यकर्ता, संरक्षण प्रमुख देवराम लिहितकर होता. तर देवराम लिहितकरच्या पहिले माझी मर्डर करणार होते. ते लोकांना मी निरोप दिला, संध्याकाळी तुम्ही माझ्यावर हल्ला करणार, किती येतात किती वापस जातात त्याचा हिशोब करा. मग आम्ही सुद्धा मग कोळशेरचे लोक जसं तसं तयारीत राहिलं. मग त्यांनी तसं काय तो प्लॅन सोडून दिला. अण्णा दिसलं तर नागपूरचे लोक आले होते मारायला. नागपूरच्या लोकांकडून तिथून मी वाचलं आणि ताबडतोब गाडी पकडून मी गावी 1 आठवड्यासाठी गेलो. कारण जीव वाचवणं महत्वाचं असतं. कल्याणमध्ये जेव्हा देवराम लिहितकरांचा शहीद झाले, रुक्मिणीबाई पासून त्यांची प्रेतयात्रा निघाली. मग त्या प्रेतयात्रेमध्ये ही दंगल घडली. प्रेतयात्रा चालू झाली. शिवाजी म्हणजे दीपक हॉटेलकडून आम्ही आतमध्ये घुसलो. आतमध्ये घुसल्यानंतर काही पोरांनी ते भांड्याच्या दुकानावर दगड मारला. दगड नव्हते, काही नव्हते, सफरचंद होते दुकानावर. आणि जे सफरचंद घेतले ते दगड फेकायचे, त्याला दगड नव्हतं, काही नव्हते. सफरचंद फेकून इकडे तिकडे मारायला सुरुवात झाली. आठवले साहेब आणि आम्ही महात्मा फुलेजवळ थांबलो होतो. मग तिथे DSP आमचे आले. त्यांनी म्हणे असं झालं, हे गंजे के वसे गंजे. मग मला त्यांनी शिवाय दिल्या, त्याचीच काठी दिली, त्याला 2 लागवल्या. आणि माझ्यापेक्षा हाईटने उंच होता. ते म्हणाले हे टकला बहुत हरा. टकला म्हणजे गंजा वजह बघा. लिहितकरची मर्डर झाल्यानंतर आमचे 10 शहीद झाले. पहिले आनंद यश मोठं झालेलं आहे, नंतर करोतिया झालेलं आहे. हे सर्व राजकीय याच्यातून झाले आहे. त्यानंतर आमचे अंबरनाथचे 2 झालेले आहे, दत्तू गायकवाड झालेले आहे. मग हे संपूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ठाणे जिल्हा, जिथे जिल्हा तालुका खेडी आहे तिथे आमचं पॅन्थरचा बोर्ड लागायचा. अशा प्रकार चालू आहे. मुंबईला ज्या वेळेला मोर्चे निघायचे, जोपर्यंत ठाणे जिल्ह्याचे लोक जात नाही तर मोर्चा निघत नव्हता. श्याम गायकवाड ज्यावेळेला आमचं कार्य पाहून
तो शिवसेनेचा शहर प्रमुख होता अंबरनाथला, श्याम गायकवाड. अच्छा. हे तुम्हाला सर्वांना माहिती नसेल, पण शहर प्रमुख असल्यानंतर त्यांनी सांगितलं बा मला पॅन्थरमध्ये यायचं. कलर कंपनी आहे स्टेशनजवळ, त्या ठिकाणी श्याम गायकवाडचा त्यांनी मोठा स्टेज बीज लावला, सर्व काय झालं. आणि त्यांनी राजा ढालेच्या अध्यक्षतेखाली प्रवेश केला. त्याला आमच्या पक्षामध्ये घेतलं. पक्षात घेतल्यानंतर मग त्याला आम्ही एक तर्फे श्याम गायकवाडने ढेकून सुद्धा मारला नाही त्यावेळेला. पण श्याम गायकवाडच्या एरियामध्ये ज्यावेळेला कोणाची पाकिटमारांची स्टेशनवरचे इकडे तिकडे मर्डर व्हायचे, मेन आरोपी श्याम गायकवाड. फुकट श्याम गायकवाडला फसवत जात असे, पण श्याम गायकवाड कधी कोणाला घाबरला नाही. अशा प्रकारचे श्याम गायकवाडचं नेतृत्व आम्हाला ठाणे जिल्ह्याला भेटलं आणि ते भेटल्यामुळे आमची ताकद वाढली. ना रासू गवईंची सभा कशी उधळून लावली होती तुम्ही? रासू गवई आल्यानंतर स्टेजवर चढला, जाऊन त्याला मारायचं. आणि त्याप्रमाणे 1 मेला 1977ला रासू गवईची सभा 1 मेला झाली स्टेशन जवळचे जे बौद्धविहार आहे. आणि त्यावेळेला एकनाथ जाधव, रमेश जाधव अध्यक्ष होता, एकनाथ जाधव सेक्रेटरी होता. मग त्या लोकांनी सांगितलं स्टेजवर जाऊन त्यांनी त्याला सभा बुधवून टाकायचे. माईक गवई साहेबांनी घेतला 1 मेला. एकनाथ जाधव आणि 2-3 पोरं वरती गेले. एकनाथ जाधवनी रासू गवई सभापती होते, महाराष्ट्राचे उपसभापती, 2-3 चापा स्टेजवर मारले. ही पॅन्थरची ताकद. पण 12 मेला इंदेसे, तो प्रल्हाद सोनवणे आणि घाटकोपरच्या लोकांनी एक टेम्पो भरून काठ्या बिठ्या घेऊन आले. इंदेसेने सुद्धा एक टेम्पो भरून लोक विकत घेऊन आले. 100-200 लोक तिथे आणले. आणि 12 मेला आमची सभा कोण उधळतं असा प्रकारचं गवईच्या लोकांनी चॅलेंज दिलं. आता ते चॅलेंज आणला म्हणजे टेन्शन आलं, म्हणजे जसं तसं आम्ही चॅलेंज घेतलं. बीबी मोऱ्याच्या इथे चोपड्याला आमची मिटिंग झाली. 12 मेच्या सभेला आपण जाताना सर्वांनी स्टेशनवरून जायचं. स्टेशनला रेल्वेचे दगड घ्यायचे खिशांनी थैलीने, कांसई रोडला आणि त्या ठिकाणी डबा धरून बसायचं. संध्याकाळी 6-7ला अंधार पडला की सर्वांनी सभेमध्ये यायचं, असा प्लॅनिंग सांगितलं. मग मी म्हणलो मी संध्याकाळी 6ला जातो, सर्वे करतो. मी आणि माझा मित्र सोनवणे आम्ही 2 जण गेलो तिथे. गोपनीवाल्यांनी सांगितलं अण्णा आले म्हणलं चला. मग माझ्या मागे गोपनीवाले चहा बी घेतला. मी आलो, सर काय चाललं काय नाही पाहायला. मग गोपनीवाल्यांना म्हणलं मी जातो झालं लग्न करायला. मग आम्ही 2 जण गेलो. गोपनीवाले माझ्या पाठीमागेच लपून यायला लागलं, पुढे जाताना काय जातं. पाठलाग माझा चालू आहे. मी एका घरात जाऊन बसलो. अंधार पडला, बाहेर आलो. सभा चालू झाली गवईची. त्याला 4 बाजूला दगडफेक चालला, लाईटिंग गेलं, सगळं गेलं. त्यात डबका होता तिथे आणि त्या डबक्यामध्ये काही लोक पडले. बोरकर होता गवईचा मनुष्य, ससाने होता. बोरकरच्या घरात जाऊन हल्ला बिल्ला केला पोरांनी, घराच्या नासधूस केली. आणि अशा प्रकारे जाता जाता हा प्रकार पोरांनी पॅन्थरवाल्यांनी केला. त्या दिवशी रात्रभर मारला असेल तुम्हाला? नाही, दुसऱ्या दिवशी मग पकडले मला. 3ऱ्या दिवशी पकडलं. कुठून? घरूनच? घरून हॉस्पिटलला होतं. मग ह्या लोकांना पुष्कळ मार झुरले. त्याला वायसी पवार DYSP होते, वायसी पवार DCP होते. मग त्यांनी मग चांगलंच सर्वांना चोपलं. आम्हाला तो गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला नोंदला. आम्ही आधारवाडी जेलला होतो. 307चा गुन्हा असल्यामुळे जामीन हे ते लोकांनी आम्हाला पुष्कळ लोकांनी दिला जामीन. पोलीस लोक आले, म्हणजे वकील लोक आले आणि अशा प्रकारे ती केस निर्णय झाली. गवई साहेबांनी सांगितलं माझ्याच पोरांनी माझ्यावर मारलेलं आहे, केस निर्दोष करून टाका. अशा प्रकारचे नेते होते आपले. मग अण्णा नंतरच्या काळामध्ये तुम्हाला वालधुनीच्या बुद्धविहाराच्या प्रकरणामध्ये कारावास का भोगावा लागला? वालधुनीचा प्रकार हा बनावट त्या भंतीजींनी केलेला होता. ओपन बोलायला नको, पण भंतींच्या घरावर बाबासाहेबांची विटाणा केली, हे केले ते केले. 4 बाजूचे लोक आले, तिथे जाळपोळ झाली, सर्व झाले. आणि त्याच्यामध्ये बेगुन्हा आम्हा लोकांना फसवलेलं आहे. अजून त्या केसेस चालू करतात.
मग नंतर रामदास आठवलेंबरोबर तुम्ही आलात तर तो अनुभव कसा होता? भारतीय दलित पॅन्थर. सिद्धार्थ वसतिगृहामध्ये आम्ही जायचो. राजा ढाले 51 रूमला राहायचा, 50 रूमला हा राहायचा वरती. नामदेव आपला रामदास आठवले बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर असताना त्यांचा मुलगा वारल्यानंतर त्यांच्याजवळ कपडे नव्हते, पैसे नव्हते, तर आमच्या नेत्यांच्याबद्दल सत्य बोलायला काय वाईट आहे. हे जेवढे आमचे नेते होते, रामदास आठवले, जवी आपला खाटी, नामदेव ढसाळ जे होते ना, एका वयाचे होते, एकमेकाचे कपडे ते पॅन्ट बिंट बदलून करून घेत असे, त्याला गरिबी होती आणि अशा पद्धतीने राहत असे. रामदास आठवले राजा ढालेकडे येणार सकाळी, त्याला तंबाखू भाजून देणार, मळून देणार, अशा प्रकारे रामदास सेवा तो करत होता आठवलेंची. मग आम्हाला चहा पाणी आठवले मेहनती असेल, आठवलेला आणि नाश्ता जर घ्यायचा असेल त्यावेळेला आम्ही 3-4 लोक राहायचो. मग आम्ही त्यांना हॉटेलात घेऊन जायचो. आजूबाजूला गरीब लोक होते, विद्यार्थी होते. आम्ही हॉटेलात गेलो की 7-8 विद्यार्थी तिथे यायचे. खेड्यापाड्यात त्यांना कोणी चहा नसतं, काय नसतं. मग त्यांना वडापाव द्यायचा. त्यावेळेला वडापाव फक्त 2 रुपये 1 रुपयाला भेटत होता. एक महत्त्वाचा मुद्दा, रामदास आठवलेची 1 तोळ्याची चेन होती. राजा ढालेला नामदेव ढसा पैशाचे काहीतरी संघटनेला चळवळीला पैसे पाहिजे होते, कुठून आणायचे आहेत. मग त्यांनी सांगितलं, जा तू पैसे, तुझी चेन गहाण ठेव. मग आठवले कल्याणला आला. मग तिथे रोकडे आमचे आला, रोकडे भिसे आणि शिंदे टिशी होते. पैसा आम्हाला कधी कमी पडून दिला नाही त्यांनी. आणि त्यावेळेला आठवलेची चेन डोंबिवलीमध्ये गहाण ठेवली आणि ती पैसे मग राजा ढाले नामदेव ढसाला दिले. मग 1 वर्षानंतर का 2 वर्षानंतर चेन सोडून दिली. पण अण्णा, रिपब्लिकन पक्षामध्ये तुम्ही स्थापनेपासून आतापर्यंत आहात, म्हणजे रामदास आठवलेंनी धुरा हाती घेतल्यापासून एवढ्या वर्षात पक्षाने काय दिलं तुम्हाला? मी रिपब्लिकन पक्षामध्ये कर्मवीर दादासाहेबांबरोबर होतो, गवळी साहेबांबरोबर होतो. पॅन्थर संघटनेचं काम केलं. नंतर मग आठवले साहेबांनी पॅन्थर संघटना बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. आणि चळवळीत आठवलेंना जिथे खेळत तिथे आम्ही त्यांना नेले, महाराष्ट्रात नेलेले आहे. आणि अशा प्रकारे संघटना बांधली गेलेली आहे. आणि या संघटना बांधल्यानंतर आठवलेंना या कल्याण शहराने आठवलेंच्या भाषणामध्ये बोलतात, अण्णासाहेबांचे मी मंत्री झालो, अण्णांनी आम्हाला सांभाळलं आहे, संघटनेला सांभाळले, आठवलेंनी मला खुट्टा दिलेला आहे. नंतरच्या काळात ज्या शिवसेनेची तुम्ही डोकी फोडली, आज त्या शिवसेनेबरोबर, त्याच भाजपाबरोबर बसून राजकारण करावं लागतंय ना? राजकारण कोणत्या वेळेला काय होईल काय नाही, राजकारणामध्ये विरोधी असतो. राजकारणामध्ये लोकांच्या भलेसाठी युती करायला लागते आणि ती युती आठवलेंनी केली ते. अच्छा. अण्णा, काही लोक तुमचं बोट धरून चळवळीत आले, ते मोठे झाले, आता तेच तुम्हाला दुर्लक्षित करतात, तेच तुमचा अपमान करतात. मी जर कोणाचं पैसे खाल्ले असते तर आज असं राहिलं नसतं. हा पहिला गोष्ट. काही लोक माझ्या नावावर मोठे झाले, AC मध्ये राहायला लागले, करोडो रुपये जमा खाल्ले, त्यांच्या प्रयत्नाला ते यश हो, पण ते जास्त दिवस चालत नाही आहे. पॅन्थर सारखी आक्रमक संघटना पुन्हा जन्माला यावी असं वाटतं का? पॅन्थर जर पुन्हा जन्माला आली ती मागच्या पॅन्थरसारखी राहणार नाही, आता लाचारी राहणार आहे. हा पहिला मुद्दा. तरुण पोरांना माझं आव्हान आहे, ज्याप्रमाणे आम्ही गवईला, त्या रासू गवईला BC कांबळे, RR भोळे यांना सुद्धा घराच्या बाहेर निघून दिल्याने, मग ह्या नवीन तरुण पोरांनी जर पॅन्थर संघटनेचं नेतृत्व केलं, यामध्ये जे गद्दार लोक ते घरात बसले तर पॅन्थरचं उदय होणार, नाही तर लाचार म्हणून होऊ शकत नाही. लढवयचे पाहिजे पॅन्थर. खरी गोष्ट आहे, चळवळीच्या हिरवळीमध्ये घुसलेले साप, जे गद्दार आहेत, आस्तमिक साप, ते ठार केल्याशिवाय एक निकोप, एक सशक्त संघटना निर्माण होणार नाही, जी बहुजनांवरील वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय अत्याचार दूर करेल किंवा न्यायासाठी, हक्कासाठी भांडेल. हाच सूर होता अण्णासाहेब रोकडे यांचा. अण्णा, मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही अतिशय परखडपणे या दलित पॅन्थरच्या इतिहासावर प्रकाश टाकलात. धन्यवाद. जय भीम. जय भीम.
न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा YouTube चॅनलवर.